हाय, हॅलो, नमस्कार. आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. चला तर आता आपण बघणार आहोत की एच-पी-व्ही लस कोणाला दिली जात आहे. ज्यांना 14 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि ज्यांना 15 वर्षे पूर्ण झाली नाहीत, अशा मुलींना आपण एच-पी-व्ही लस देत आहे. तर महाराष्ट्रामध्ये एच-पी-व्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. तसंच आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा एच-पी-व्ही लस सुरू केली आहे. तर ती ज्यांना 14 वर्षे पूर्ण आहेत आणि ज्यांना 15 वर्ष चालू आहे पूर्ण आहेत, अशा मुलींना आपण ती लस देत आहे. एच-पी-व्ही लस नवीन आहे का? नाही. जगभरात आतापर्यंत 50 कोटीहून अधिक महिलांना ही लस देण्यात आलेली आहे आणि ही लस खूप सुरक्षित आहे आणि परिणामकारक आहे. तर एच-पी-व्ही लसीकरण का महत्त्वाचे आहे ते आज आपण बघणार आहोत. तर एच-पी-व्ही लसीकरणाचं कसं आहे की गर्भाशयाच्या मुखाचा जो कर्करोग आहे, जो कॅन्सर आहे, तो भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. तर तो कर्करोग टाळण्यासाठी एच-पी-व्ही लसीकरण हे महत्त्वाचं आहे. व्ही लसीकरणामुळे वंध्यत्व, गर्भपात किंवा जन्मदोष होऊ शकतात का? तर नाही. एच-पी-व्ही म्हणजे काय? ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस. त्या विषाणूमुळे प्रजनन मार्गातील एक सामान्य संसर्ग होतो. जो सर्व्हायकल कॅन्सर आहे त्याचे प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे एच-पी-व्ही लसीकरण हे खूप महत्त्वाचं आहे.